रखरखत्या रानातून थोडं पुढं जाऊ गड्या, पाऊल थकलं नाही गड्या, पाऊल थकलं नाही. सुकलेल्या भाकरीला पानसंग खाऊ गड्या, पाऊल थकलं नाही गड्या, पाऊल थकलं नाही. झालो बरबाद जरी बसला घाव उरी, कलेची आग सार जाळून विजाईना. अडला घास असा काळावन वास असा, पण यो ध्यास अजून बी माग राहीना. फिरला त्यो वासा घर, फिरलं नाही गड्या, पाऊल थकलं नाही. व्यसनमुक्तीत एवढे आशीर्वाद घेऊन आम्ही ह्या लेवलला जर पोहोचलो असेल, तर जर वृद्धाश्रम मधले आशीर्वाद मिळवले तर आपण कुठंपर्यंत जाऊ शकतो. कागल साहेबांनी चालवून दाखवलं, आणि ते चालवून दाखवल्यानंतर त्यांना एक धाडस आली, वृद्धाश्रम सुद्धा चालू शकते. सर्वप्रथम सर्वांना आजच्या या प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज सुरू होत असणार आपलं शिवशंभू वृद्धाश्रम व विरंगुळा केंद्र, या केंद्राला ज्यावेळेला मी पोस्टर बनवत होतो त्यावेळी पोस्टरवरती सगळ्यांनी बघितलं असेल की आपण एक लोगो बनवला आहे. त्याचा पहिला सगळ्यांनी लोगो शिवशंभू वृद्धाश्रमचा लोगो बघितला की नाही कुठे, तर त्यावरती आपण श्रावणबाळ आपल्या आईवडिलांना घेऊन चालले असे ते फोटो आहे. खऱ्या अर्थानं अशा श्रावणबाळाची गरज ही घरात पाहिजे. जर तो तसा श्रावणबाळ जर घरात असेल तर तशा आईवडिलांना इथे यायची गरज पडणार नाही. अनेक लोकांनी मगाशी भाषणात 2-3 मुद्दे मांडताना एक मुद्दा प्रखरतेनं मांडला की हे केंद्र आपण काढतोय ही आनंदाची गोष्ट नाही आहे. पण मुळात हे केंद्र आम्ही अशा लोकांसाठी नाही काढलं की ज्यांना मुलं आहेत पण ती आईवडिलांना सांभाळत नाहीत किंवा आमच्याकडे ती टाकतात इकडे सोडणार आहे, अशा लोकांसाठी नाही. खरोखर पहिला आमचा उद्देश असा आहे की ज्यांना खरोखर आधार नाही, कोणच नाही त्यांच्या मागे पुढं, अशा लोकांना सांभाळण्यासाठी हे पहिलं केंद्र काढले. त्यानंतर दुसरी प्रायोरिटी आमची त्या लोकांना आहे की ज्यांच्याकडे घरी असे प्रॉब्लेम आहेत. खऱ्या अर्थानं आज आई वडिलांना आश्रमामध्ये ठेवणं ही जी काय भावना आहे ही खरं तर भारत देशामध्ये नसायला पाहिजे, पण तरी सुद्धा आहे. कारण आज पिढी बदलत चाललेली आहे. लोकांचं जे काय वैचारिक लेवल आहे ही फक्त पैसे कमवण्यासाठी काहीही करणं आणि त्यामध्ये घरच्या लोकांकडे लक्ष नसतं. ह्यामध्ये दोन्हीही लोक चुकीची असू शकतात. असं नाही की फक्त मुलगा चुकीचा आहे, कधी कधी आई वडील सुद्धा चुकीचे असू शकतात. कारण लहान मुलगा जन्मल्यापासूनच त्यांना असं वाटतं की हे आमचं ATM मशीन आहे आणि त्याला कळण्याआधीच त्याला लहान ते मुलांच्या ह्याच्यात शाळेत टाकायचं, इंग्लिश मिडियममध्ये टाकायचं, त्यांचं शिक्षण बाहेरच, सगळीकडे त्याला बाहेरच, म्हणजे घरचा सहवासच नाही. म्हणजे नावालाच फक्त त्या नेमप्लेटवर किंवा त्या फॉर्ममध्ये भरताना फक्त आई वडील आहे आणि त्या आई वडिलांनी अपेक्षा सुद्धा त्या मुलाकडे ठेवू नये असं माझं मत आहे. पण ज्या खरोखर ज्या आई वडिलांनी लहानाचं मोठं केलेलं आहे, त्याला सगळ्या गोष्टी त्याला संस्कार दिलेले आहेत, अशा मुलांनी खरं तर आपल्या आई वडिलांना आश्रमात ठेवू नये अशी ही आमची भावना होती. कारण समाजामध्ये अनेक कॉल येतात, अनेक लोकांचं आता ऍडमिशन पण होईल. आणि दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की व्यसनमुक्तीबद्दल ज्या लोकांनी माझी चर्चा केली किंवा आता पण माझ्याकडे आता कॉल आले जी ऍडमिट होणार आहे, व्यसनी एकही व्यक्ती नव्हता ज्याचे आई वडील इथं ऍडमिट होणार आहे. म्हणजे दारुडा जरी असला तरी तो आई वडिलांची तेवढी काळजी घेतोय, हा एक विषय आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, ज्या लोकांनी बाहेर कुठे तर अब्रॉडला आहे, त्यांना आई वडिलांना सांभाळता येत नाही, सिटीमध्ये आहेत, खेडेगावातला सुद्धा एकही कॉल आम्हाला आलेला नाही. विशेष म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातला एकही कॉल आला नाही, ही आमची सगळ्यात मोठी अचिव्हमेंट. कारण ही संस्कृती ही परंपरा आपण जपतोय. आपण ह्या शाहू महाराजांच्या नगरीमध्ये आहे, हे आपलं भाग्य आहे. हे विचार आपल्यामध्ये आहेत की बाहेर आज बघितलं तर सिटीमध्ये आई वडील लोकांना बोज वाटायला लागतात, म्हणजे त्यांना ठेवणं नको वाटायला लागलंय. काही मॉडर्न आज ज्या बायका लोक करून आणतात त्यांना असं वाटतं की ते घरात एखादी कचरा कुंडी असलेली डस्टबिन ठीक आहे, पण सासू सासरे नकोत. अशा पद्धतीच्या मुलींना आमचं असं सांगणं आहे की तुम्ही तुमच्या पण आई वडिलांना आणि सासू सासऱ्यांना दोघांना पण आमच्याकडे पाठवा. फक्त सासू सासरेच नको तर तुमचे आई वडील सुद्धा इकडे येऊ दे. त्यावेळी तुम्हाला कळेल की खऱ्या अर्थानं आई वडिलांची गरज काय असते.
आणि ह्याबद्दल बोलणं किंवा ह्याच्याबद्दलचा अभ्यास अजून आमचा नाही, त्यामुळे मुळात आम्ही वक्ते पण नाही. पण तरी पण एक सांगतो की मी ज्यावेळी जन्मलो ते आतापर्यंत मी जर डोळे बंद केले तर माझं दुर्दैव असं आहे की मी माझ्या आईला बघू शकत नाही. कारण मी लहानपणात आमची आई वारली, मी तिचा चेहरा अजून पण आठवत नाही. आणि आईचे माया म्हणा, आईचा संस्कार मला मिळाला नाही. त्यामुळे लहानपणापासून आतापर्यंत जो स्ट्रगल करत आलोय त्यामध्ये कदाचित माझा स्वभाव जरा चिडचिड आहे. अनेक लोकांना वाटतं की मी चिडतोय, पण चिडण्यामागचं कारण पण असं आहे की त्या गोष्टीची जी गरज होती, ज्या वयात गरज होती त्या वयात मला मिळाली नाही. सावत्राई आली पण ती पण आई सख्या आईपेक्षा चांगलं हे करते, प्रेम करते, त्यांना पण हे करते. आज इतकं मोठं सगळं आम्ही झालोय, आज घर आहे, गाडी आहे, बंगला आहे, पण आज आई नाही. आणि अशा वृद्धाश्रमची आम्हाला इथं वेळ येते की बाबा मुलं आई वडिलांना इथं टाकणार आहे. आम्ही असं म्हणतो की आमच्या आज आई पाहिजे होती, आणि ज्या लोकांचं सगळं काय आहे, आई वडील आहेत, ती लोक इथं टाकणार आहे. हिचं दुःख आहे. आणि एक भाग्य असं आहे की चला ठीक आहे, मला माझ्या आईची सेवा करता आली नाही, पण इथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची मी आई म्हणून सेवा करेन. अनेक लोकांनी जे काही डोनेशन स्वरूपामध्ये आर्थिक मदत केली असेल, काही लोकांनी धान्याच्या स्वरूपात मदत केली आहे, काही लोकांनी कपड्याच्या ब्लँकेटमध्ये जी काय मदत केलेली आहे, तर मी माझ्याकडून माझं पूर्ण आयुष्य ह्या केंद्रासाठी देणार आहे. माझ्या महिन्यातील असेल, आठवड्यात असेल, जो काय वाढ असेल ते ठरवून इथं ऍडमिट असणाऱ्या लोकांना त्यांचं मनोरंजन करणं, त्यांचं थोडंसं तुम्हाला सुद्धा मुलगा आहे ही जाणीव करून देण्याचं काम मी माझ्याकडून करेन. आणि मला माझ्या आयुष्यात ती आईची कमतरता जी आहे ती इथं असणाऱ्या सगळ्या ज्या काही लेडीज असणार आहेत त्यांच्यातून मी ती भरून काढेन. संस्था अनाथ आश्रम देखील ही स्थापन करणार आहे. गुणवान लोक हे सादिक सरांच्या रूपानं कार्यातून ठरतायत, याचा अनुभव मला इथं आल्यानंतर या मान्यवरांच्या भाषणातून समजला. काळ रात आली तरी पडलंस पान, डोळ्यामंदी पाणी तरी गळ्यामंदी गाणं. याचा हात पाठीवर सोनियाची खान, शर्मेन नाही कधी झुकली मान. हात पसरून गाड्या सुख येत नाही र, डोळ झाक करून बी दुःख जात नाही रे. नशिबाच भोग कुणा चुकलं नाही गड्या, पाऊल थकलं नाही गड्या, पाऊल थकलं नाही. रख रख त्या रानातून थोडं पुढं जाऊ गड्या, पाऊल